आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमित गुरखे। काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली। आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत संसदेच्या संपूर्ण परिसरामध्ये आपली निदर्शनं देखील केलेली होती। मात्र ही आक्रमकता कुठेही कमी होत नाही तर दुसरीकडे आगपाखड वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एक तर संविधानाचा अनादर करणं, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपचा आणि आरएसएसचा तीव्र विरोध असल्याचा आरोप काँग्रेस आज दिवसभर करताना दिसून आली। अमित जी, माननीय अमितभाई शाह यांनी इमिजिएट त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचं जे विधान आहे ते तोडमोड करून कशा पद्धतीने मांडलं गेलं आणि बोललं गेलं त्यांनी सविस्तर मांडणी त्याची केली। मी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार साहेब यांनाही ऐकत होतो, पण खऱ्या अर्थानं या संविधानाचा अपमान वेळोवेळी कुणी केला असेल तर तो काँग्रेसने केला आणि तो इतिहास संपूर्ण भारताला आणि संपूर्ण जगाला माहिती आहे। त्यामुळे मला वेगळं सांगण्याची गरज नाही। आत्ताच लेटेस्ट जर महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय नितीन राऊत असं म्हटले होते की मी जय भीम म्हणतो म्हणून माझं मंत्रीपद या काँग्रेसने मला दिलं नव्हतं, मला मंत्रिपदावरनं हटवलं होतं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जर या वाक्यावरनं त्यांना मंत्रिपद देत नसतील तर ते किती आंबेडकर विरोधी आहेत, संविधान विरोधी आहेत हे आपल्याला दिसतं। आणि ज्या संविधानाचा अपमान या काँग्रेसने वेळोवेळी केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी निवडणुकीला ठरवून पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं नेहरूंनी केलेलं आहे। आणीबाणी लावून सगळ्यांना माहिती इंदिरा गांधींनी आणीबाणी कशा पद्धतीने लावली आणि त्यावेळेस संविधानातले जे महत्वाचे बदल सगळ्यात पहिल्यांदा कुणी जर केले असतील ते इंदिरा गांधी यांनी केले। मग 38, 39, 42वी घटना दुरुस्ती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मोडण्याचं काम जर कुणी केलं असेल ते काँग्रेसने केलंय। त्यामुळे काँग्रेस ही पहिल्यापासून आंबेडकर विरोधी राहिलेली आहे, संविधानाच्या विरोधी राहिलेली आहे। राहुल गांधीजी ज्यावेळेस भारताबाहेर जातात आणि सांगतात की आम्हाला संविधानामधला जो महत्वाचा मुद्दा आहे तो अनुसूचित जातीचं आरक्षण घालवायचंय असं ते भारताच्या बाहेर जाऊन बोलतात, त्यावेळेस काँग्रेस कुठे जाते? भारताचा इतिहास जर पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल सगळ्यात पहिल्यांदा आणलं। आमच्या महिला भगिनी सगळ्या खुश त्यावेळेस झाल्या होत्या, हा इतिहास आहे। पण या कोड बिलाला त्यावेळेसही विरोध काँग्रेसनेच केला। एवढंच नाही तर ज्यावेळेस राज्यांमध्ये नोकऱ्यांचं आरक्षण हवं होतं इतिहासामध्ये, त्यावेळेस नेहरूंनी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की हे आरक्षण आपल्याला नको आहे, नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण टाकायचं नाही, संविधानामध्ये जरी काही असलं तरी ते आपल्याला घालवायचंय हेही नेहरूंनी सांगितले। त्यामुळे काँग्रेस आता कितीही बोललं, किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पूर्वीपासून आंबेडकरांना विरोध करत आलेली आहे आणि संविधानाचा अपमान हा इतिहास खऱ्या अर्थानं कुणाचा असेल तर तो काँग्रेसचा आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। बरं अमितजी, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कोण करत आहे, कोणता पक्ष त्यांच्या बाजूने आहे, कोणता विरोधात, हे जनता देखील या क्षणाला पाहते। धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी।